श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृषभ राशीच्या जातकानो, आजपर्यंत तुम्ही लोकांचे भले करण्यासाठी स्वतःचे रक्त आटवले, स्वतःचे सुख घास इतरांना भरवले, सुखाचे घास. पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं हो? फक्त आणि फक्त अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला विश्वासघात, खोटे आरोप आणि लोकांचे टोमणे. तुमचा स्वभावच मुळातच कष्टाळू आहे, सहनशील आहे. पण या शांत स्वभावाचा लोकांनी नेहमीच गैरफायदा घेतला मित्रांनो. ज्यांना तुम्ही अडचणीच्या काळात लाखो रुपयाची मदत केली, त्यांनीच आज तुमच्यावरती वाईट वेळ आल्यावर तोंड फिरवलं. अनेक रात्री तुम्ही डोक्यात कर्जाचा ताण, कुटुंबाची काळजी आणि आपल्याच माणसांनी आपल्याला का फसवलं, हा एकच प्रश्न मनात घेऊन उशीत अश्रू गाळत जागल्या काढल्या आहेत. त्यातून पूर्णपणे खचून गेला आहात. पण चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून जगासमोर वावरत असलात, तर जगात दिसत नसलं तरी ब्रह्मांड मात्र तुमची प्रत्येक वेदना पाहते मित्रांनो. पण वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमचे हेच वाहणारे अश्रू पुसण्यासाठी स्वतः विधात्याची वेळ आली आहे. येत्या वट पौर्णिमेच्या आधी तुमच्या घरात लोकांची व पैशाची अशी काही अभूतपूर्व गर्दी जमेल, जी पाहून कालपर्यंत तुम्हाला नाव ठेवणारे, तुमच्या गरिबीची अपयशाची थट्टा करणारे नातेवाईकच आणि शत्रूसुद्धा थक्क होऊन तुमच्या दारात उभे राहतील. हो मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या याच नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी ब्रह्मांड 3 असे रहस्यमय संकेत पाठवत आहे, जे थेट तुमच्या सुखाचे दिवस परत आल्याची ग्वाही देतील. पण सावधान, वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या काळात तुमच्या ऐशोआरामाची आणि संयमाची भयानक परीक्षा सुद्धा घेतली जाईल. जर तुम्ही या काळात नकळत एक चूक केली, तर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. लक्षात घ्या. पण जर तुम्ही वेळीच सावध राहिलात, तर अ, वेळीच झालात, तर एका पाठोपाठ तब्बल 5 अशा महा आनंदाच्या बातम्या तुमच्या दारावर धडकणार आहेत. लक्षात घ्या, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे चातकासारखी वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडणार, वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका कोणता गुप्त उपाय तुमची संपूर्ण गरिबी, घरातील इडापिडा मुळापासून उपटून टाकेल. मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून पहा, कारण आज एक सेकंदाची हलगर्जीपणा तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. लक्षात घ्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, वटपौर्णिमेच्या आधी तुमच्या बाबतीत घडणारा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा जो संकेत आहे, तो म्हणजे तुमच्या घरात किंवा दारापाशी अचानक काळ्या रंगाच्या मुंग्याचे मोठे असे थवे किंवा पक्ष्याचे थवे अनपेक्षित वर्दळ दिसू लागेल. वृषभ राशीच्या घरात ऊर्जेचा प्रवाह अचानक बदलणार आहे. कारण जर तुम्हाला तुमच्या मुख्य दाराजवळ किंवा घरात अचानक एखादी जुनी, बऱ्याच दिवसापासून हरवलेली वस्तू किंवा नाणे एखादे सापडलं, तर समजून जा की तुमच्या घरात आता प्रचंड पैसा आणि धन दौलत, त्यासोबतच नशीब चमकून नशिबाचे चांगले अध्याय सुरू होतील. हा पहिला गूढ संकेत आहे मित्रांनो, ज्यामुळे तुम्ही डोळे उघडून बघणे गरजेचं असतं. वृषभ राशीच्या जातकानो, निसर्गाकडून या ब्रह्मांडाचा, या देवांचा मिळणारा दुसरा संकेत, तो म्हणजे रहस्यमय संकेत तुमच्या झोपीशी जोडलेला आहे. जर गेल्या काही दिवसात किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला रात्रीच्या वेळी अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक जाग येत असेल किंवा जाग आल्या आल्या मनात कुठंतरी कसलं तरी अस्वस्थता, छातीत धडधड जाणवत असेल, तर घाबरून जाऊ नका. कारण हा काळ विश्वातील दैवी शक्तीचा असतो मित्रांनो. त्यामुळे वृषभ राशीच्या तीव्र संवेदनशील स्वभावामुळेच तुम्हाला हा इशारा दिला जात आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट काळ आता संपणार असून तुमच्या दारावर 5 अशा महाआनंदाच्या बातम्या खूप लवकर धडकणार आहेत. वृषभ राशीच्या जातकानो, आता तिसरा आणि सर्वात शेवटचा भयानक संकेत तुमच्या स्वप्नाशी, मानसिक अस्वस्थतेशी संबंधित आहे. जर तुम्हाला स्वप्नात अचानक पाण्याचे मोठे साठे, एखादे जुने मंदिर किंवा पूर्वज वारंवार दिसत असतील, किंवा दिवसा काम करत असताना तुमच्या पाठीमागे कुणीतरी बघत असल्याचा तुम्हाला भास होत असेल, तर हे ब्रह्मांड तुम्हाला देत असलेला अंतिम इशारा आहे मित्रांनो. तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू कारस्थान करत होते, हो, तेच आता स्वतःहून नष्ट होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धीची अशी काही गर्दी जमेल की जी तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसेल. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया त्या 5 महाबातम्या कोणत्या. तर वृषभ राशीच्या जातकानो, वट पौर्णिमेच्या त्या पवित्र मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची जी आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासूनच्या पैशासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करत होतात, तो अडकलेला पैसा किंवा रखडलेले कर्ज अचानक मोकळे होईल. कोर्ट कचेऱ्याचे किंवा जमिनीच्या वादात अडकलेला तुमचा हक्क
तुम्हाला परत मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा मोठा पाऊस पडेल आणि तुमची आर्थिक अडचण नक्कीच मिटून सुद्धा जाईल मित्रांनो. त्यासोबतच वृश्चिक राशीचा जातकनो दुसरी आणि तिसरी महाआनंदाची बातमी तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रचंड मोठा धमाका करणार आहे. जे लोक मित्रांनो बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात होते किंवा ज्यांना प्रमोशन हवे आहे, त्यांना अचानक अत्यंत मानाची आणि मोठ्या पगाराची ऑफर नक्कीच मिळेल. तर दुसरीकडे जे जातक स्वतः व्यापार करत आहेत, त्यांना बाजारात एक अशी मोठी डील मिळेल किंवा एखादा असा गर्भश्रीमंत असा ग्राहक त्यांना मिळेल, जो तुमच्या व्यवसायाला एका रात्री शिखरावर घेऊन जाईल, लक्षात घ्या. त्याचसोबत वृषभ राशीच्या जातकानं चौथी आणि पाचवी जी अत्यंत भाविक करणारी आणि आनंदाची बातमी आहे, ते तुमच्या कौटुंबिक सुखाशी आणि आरोग्याशी जोडलेली. तुमच्या घरात जे जुने कौटुंबिक वाद आणि मतभेद चालले होते, ते सर्व गैरसमज आता वटपौर्णिमेच्या आधी सुटणार असून तुमच्या घरात प्रचंड सुख शांती आणि याच आनंदाच्या वातावरणात घरातील एखाद्या सदस्याचे विवाह कार्य किंवा संतती प्राप्तीसाठी अत्यंत शुभ बातमी तुमच्या कानावर देखील पडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पाहुण्यांची गर्दी जमेल आणि घरातील जुनाट आजारपण सुद्धा छूमंतर होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता मित्रांनो नीट कान देऊन ऐका, कारण वृषभ राशीच्या जातकानं या काळात झालेली एक चूक तुमच्यावर भारी पडू शकते. ती म्हणजे तुमच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि येणारा तुम्हाला आळस. वृषभ राशीचा स्वभाव मुळात थोडा आरामात काम करण्याचा असतो, पण या काळात जर तुम्ही नवीन आलेल्या संधीकडे दुर्लक्ष केले किंवा लोकांचा अपमान केला, तर तुमचे चालून आलेले भाग्य एका झटक्यात पालटू शकते. जर या काळात तुम्ही तुमच्या घराच्या दारात येणाऱ्या कोणत्याही गरजू व्यक्तीला, मग ते गरीब असो, भिकारी असो किंवा मुका प्राणी असो, त्याला रिकाम्या हाती परत पाठवले किंवा त्याचा धिक्कार केला, तर ती तुमच्या सर्वात मोठी चूक ठरू शकते, जी तुम्हाला थेट कंगाल करेल मित्रांनो, लक्षात घ्या. वृषभ राशीच्या जातकानं दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे तुमच्या गुप्त गोष्टी व आनंदाच्या बातम्या लोकांसमोर आधीच उघड न करणे. कारण वटपौर्णिमेच्या आधी जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल, तेव्हा तुमच्या प्रगतीची व पैशाची चर्चा बाहेरच्या लोकांसोबत, नातेवाईकासोबत किंवा मित्रासोबत चुकूनही करू नका. जर तुम्ही तुमच्या आनंदाचा अतिउत्साहात गाजावाजा केला, तर लोकांची लागलेली वाईट नजर तुमच्या घरात येणाऱ्या 5 आनंदाच्या बातम्यांना अचानक ग्रहण लागू शकते. म्हणूनच अत्यंत शांत राहा, संयम ठेवा आणि तुमचे गुपिते देवाशिवाय कुणासोबतही बोलू नका, शेअर करू नका, लक्षात घ्या. त्यासोबतच वृषभ राशीच्या जातकानं वटपौर्णिमेच्या या महामुहूर्तावर तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रकारची गरिबी, दोष किंवा लागलेली इडापिडा कायमची नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा व प्रभावी उपाय करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा आहे तो उपाय. तर वडाची झाडाची पूजा संपन्न झाल्यानंतर वडाचे गळून पडलेले एक अखंड पान, जे कुठेही फाटलेले नसेल, ते घरी घेऊन यायचं आहे. त्या पानावर गाईच्या तुपाचा दिवा लावून त्यावर थोडेसे काळे तीळ मित्रांनो टाकायचे आणि एक तांब्याचे नाणे घेऊन किंवा 1 रुपयाचे नाणे त्यावर ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर रात्रीच्या वेळी हे पान तुमच्या तिजोरीच्या जागी किंवा घरातील मुख्य दाराच्या डाव्या बाजूला ठेवून द्या व दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाहिलेल्या पाण्यात विसर्जित करा मित्रांनो. आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा. किंवा वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेला खेचून घेईल आणि रखडलेला पैसा चुंबकीय गतीने तुमच्याकडे आकर्षित करेल. वृषभ राशीच्या जातकानं निसर्गाचे नियम कधीच खोटे ठरत नसतात. आज जर तुमच्या नशिबाने तुमची परीक्षा घेतली, तर उद्या तेच नशीब तुम्हाला शिखरावर बसवणार आहे. ब्रह्मांड देणारे हे 3 संकेत डोळे उघडून ओळखा. पैशाचा गाजावाजा करण्याची ती एक मोठी चूक अजिबात करू नका आणि तुमच्या दारावर येणाऱ्या 5 महाआनंदाच्या बातम्याचे हसत मुखाने स्वागत करा. मित्रांनो, मनातून कोणतीही भीती काढून टाका, कारण वटपौर्णिमेचा हा पवित्र काळ तुमच्या कष्टाचे फळ देण्यास सज्ज झालाच आहे. वृषभ राशीच्या जातकानं शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबाला कोणाची वाईट नजर लागू नये, घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव किंवा जय माता लक्ष्मी, ओम नमः शिवाय, कृपा ठेवा
पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट देवाचा आशीर्वाद तुमच्या घरात घेऊन येऊ शकते. चला तर मग आताच कमेंट करा आणि भक्तीने नतमस्तक व्हा.